आज मी बनवले गरमागरम ब्रेड पकोडे। तर त्यासाठी बघा 1-1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये 1-1.5 वाटी बेसन पीठ टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान पातळ बॅटर बनवायचं आहे। थोडासा थिक ठेवायचा आहे, अगदी रनी नाही बनवायचा। मग त्यामध्ये हळद टाकून, थोडासा बेकिंग पावडर टाकून आणि 1 चमचा गरम तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून याचं बॅटर बनवायचं आहे। ते एका पॅनमध्ये तेल तापत ठेवून त्यात जिरे, लाल मसाला, धना पावडर, गरम मसाला पावडर टाकून व्यवस्थित फ्राय करून त्यामध्ये बॉईल केलेले बटाटे, थोडी कोथिंबीर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर, चवीनुसार मीठ टाकून छान हे बॅटर ब्रेडच्या स्लाइसवर असं सेट करून घ्यायचं आहे। दोन्ही स्लाइसला असं सेट करून झालं की मधोमध असं ट्रायंगल आकार देऊन मस्त कट करून घ्यायचे आणि स्टफिंग असं बेसनच्या बॅटरमध्ये असं व्यवस्थित डिप करून छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत क्रिस्पी असे फ्राय करायचे आहेत आणि गरमागरम ब्रेड पकोडे तयार झाले।